नमस्कार मित्रांनो, आज मला या महाराष्ट्रातल्या जनतेला, इथल्या सरकारला आणि मंत्र्यांना एक थेट प्रश्न विचारायचा आहे. सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या लहान मुलांना जे दूध पाजतो ते दूध आहे की संत गतीने देणारे विष आहे. आज ISS तुकाराम मुंडे रस्त्यावर उतरलेत. दूध माफियांच्या मुसक्या आवळल्यात, धडाधड धाडा पडत्यात. हे बघून नक्की चांगलं वाटतंय, पण यासोबत माझ्या मनात एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे. तुकाराम मुंडे जे काम करतायत ते काम आधीचे अधिकारी का डोळे झापून बसले होते? त्या खुर्चीचे वरचे अधिकारी काय करत होते आणि तिथले मंत्री संत्री काय करत होते? हा प्रश्न सामान्य जनतेलाही पडतो, तोच प्रश्न मलाही पडलेला आहे. हा दुधाचा काळा बाजार काही आज एका रात्रीत चाललेला धंदा नाही, हे वर्षानुवर्ष चाललेला धंदा आहे. या बाजारात डिटर्जंट पावडर, युरिन आणि शॅम्पू ही घातक केमिकल मिसळून पांढरे विष विकत चाललं आहे. मग तुकाराम मुंडे यांच्या आधी जे खुर्चीवर जे अधिकारी बसले होते त्यांना हा हजारो कोटीचा घोटाळा का दिसला नाही? अन्न आणि औषधे प्रशासनाचे अधिकारी फक्त AC केबिनमध्ये बसून पगार टाळण्यासाठीच होते का, की दरमहा मिळणाऱ्या हप्त्याच्या वसुलीने हे अधिकारी व्यस्त होते का? हे प्रश्न एक सामान्य माणसाला पडतो. आणि मला म्हणायचं आहे की यात आमदार, मंत्री किंवा सरकार ह्यावेळेस काय करत होतं, किंवा तुम्ही फक्त निवडणुका लढवायच्या वेळेस किंवा एकमेकाला चित्तपट करण्यात व्यस्त होता का? खुर्च्या टिकवण्यात मग्न होता का? हे मला प्रश्न पडतो. तुमच्या नाकाखाली लहान मुलाच्या जीवाशी हा क्रूर खेळ चालला आहे, तुम्हाला दिसत नाही का? दुधातील भेसळ रोखण्यासाठी जे काही आहेत ते इतके खिळखिळे का आहेत? भेसळ करणाऱ्या 2 दिवसात जामीन मिळतो आणि तो दुसऱ्या दिवशी दुसरा फॅक्टरी टाकतो. का नाही सरकार या कायद्यामध्ये बदल करून थेट जन्मठेपीची तरतूद का करत नाही? जेव्हा एखादा तुकाराम मुंडेसारखा अधिकारी प्रामाणिकपणे कारवाई करायला निघतो तेव्हा त्याची पाठीशी ठामपणे उभं राहणे सोडून त्याची बदली करण्याचा तरतुदी करतात. याच्यात सुपाऱ्या घेतात, बदली कोणून मिळेल आणि पैसा घेऊन तेही बदली करतात. माझ्या सरकारला आणि दूध माफियांना शेवटचा इशारा आहे, जनतेचा संयम आणि संपत चालला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून हा विषय दडपून टाकू नका, कारण आता जनता हुशार झाली आहे आणि ग्राहक म्हणून आपल्यालाही आता फक्त गप बसून चालणार नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक धंद्याचा आणि दुधाचा आवाज उठवावा लागेल. जे कोणी काळा बाजार करत असतील आणि जे माफिया असतील त्यांना आपल्याला आटोक्यात आणावं लागेल, नाहीतर आपल्या मुलांच्या जीवावर उठतील. तुम्हाला काय वाटतं, अशा निष्क्रिय मंत्र्यावर आणि आधीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली पाहिजे? खाली कमेंट करून सांगा आणि सडेतोड नक्की उत्तर द्या. विचार करा, जागृत व्हा. धन्यवाद.